कैलाश पाटिल सर, एक बुलंद आवाज। और दोस्तों वाकई में जब वो आवाज मैदान पर बैटर के गेंदबाजों के कानों तक पहुंचती है, उनके शरीरों में चेंज हो जाता है वो खेल, जलवा जुनून। और क्योंकि दोस्तों बहुत कमेंट आए, 22 तारीख से टूर्नामेंट की शुरुआत हुई, मगर बिजी शेड्यूल था वहाँ पर तुकाराम मांगेला सर जी का। उसके बाद तुकाराम सर जी ने अपनी आवाज़ की छाप छोड़ी है, क्योंकि तुकाराम सर जी की आवाज़ नहीं है, मैदान में मजा नहीं। मगर दोस्तों क्या करें, शेड्यूल जब बिजी होता है तो हर व्यक्ति परेशान और बिजी हो जाता है। मगर वाकई में ये आवाज़ थोड़ी देर में आपके कानों तक आएगी। मैच की शुरुआत हम कर दे में वैभव गेंदबाजी पर है, सलामी छोड़ी मैदान पर दाखिल हो चुकी है विश्वनाथ। तो आइए, और एक बड़ा नाम टेनिस का विश्वनाथ यादव आया, उसके हाथों से खेला था, गेंद को आउट साइड पर खेला, गेंद विकेट पर ट्रैवल हुई, जब तक विकेट कीपर ने भी गलती की। बैकअप है, 2 रन से खाता खोला है। एक तरफ नॉन स्ट्राइक पर है सनी है, वैभव गेंदबाजी पर है। ये गेंदबाजों को भी कौन बोलेगा, क्योंकि दोस्तों ये गेंदबाजों ने भी इस मैदान पर अपने नाम की छाप छोड़ी है। अगली गेंद विश्वनाथ यादव खेलने के तैयार, सुइशीट करना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। अब पहली ओवर की 4 गेंदें आना बाकी है, 3 ओवर का ये मुकाबला है। नेक्स्ट मैच के लिए अब क्योंकि दोस्तों ऐसा लगा था कि ये मुकाबले कहां से कहां जाएंगे, मगर अब इसके बाद और एक बड़ा मुकाबला आपके सामने आएगा। वैभव की अगली गेंद विश्वनाथ यादव के लिए आती हुई, फुल टॉस थी, गेंद को आउट साइड पर मोड़ दिया, गेंद फाइल एक बार जारी है, 1 बॉल 2 रन। देख रहा हूं अंपायर का क्या निर्णय, गेंद सी मारेगा बाहर, 4 रन। और एक बेहतरीन चौके के साथ स्कोर को बढ़ाते हुए विश्वनाथ यादव पहुंचे 6 पर, टीम को पहुंचाया 6 रनों पर। 3 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। वैभव आप महंगे साबित हो रहे, फुल टॉस पैरों पर गेंद थी, और अंदाज है ये बल्लेबाज का, इस मैदान पर कौन भूलेगा इसकी भी गेंदबाजी और बल्लेबाजी। विश्वनाथ यादव स्ट्राइक पर, अगली गेंद के तैयार, वैभव गेंदबाजी पर है। बैट का एज लगा था, गेंद थर्ड मैन पर ट्रैवल हुई थी, जब तक इनको कट करना चाहते थे ऑस्ट्रम की गेंद को, मगर गेंद शॉर्ट थर्ड मैन पर जाकर टूटती हुई 1 रनों के लिए, 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 7 रनों पर। पहली ओवर की 2 गेंदें आना बाकी, पहली 2 गेंदें मुझे वहां पर बात की जाए तो 4 गेंदों में 7 रन को प्राप्त किया है विश्वनाथ यादव। अब सनी स्ट्राइक पर आएंगे, अगली गेंद खेल तैयार, ऑफ स्टंप पर आकर ऑन साइड खेलना चाहते थे, क्या गेंद थी वहां पर, बैट अंपायर में से निकलती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। ये भी बेहतरीन गेंदबाज है, क्योंकि दोस्तों जीवदानी के मैदान पर रिजर्व प्रदर्शन कोचिंग के रूप में है वैभव, और बेहतरीन अंदाज में वो गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ। पहली ओवर की आखिरी गेंद आना बाकी, सनी स्ट्राइक पर है, नॉक स्टॉप पे विश्वनाथ यादव। फुल टॉस गेंद बनाकर गेंद को खेलना चाहते थे, विकेट कीपर ने गलती की है, बैट का अंदरूनी किनारा रखकर गेंद शॉर्ट फाइन लेग पर। ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला, टीम की रन संख्या जाकर पहुंचती हुई 8 रनों पर। आइए दोस्तों, दूसरी ओवर की शुरुआत होगी। माइक्रोफोन पर कैलाश सर जी और तुकाराम मांगेला सर जी जुड़ जाएंगे और आंखों का हाल सुनाने के लिए इस हमारे कॉम बॉक्स में। धन्यवाद झैरबा यांचा आवाज आपण ऐकत होता। पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा, अर्थात कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा 22 तारखेपासून सुरू झालेला प्रवास आज फायनल डे आहे, आणि फायनल डे आज एंटरटेनमेंट डे झाला आहे। कैलास आमच्या जोडीने जॉईंट होतात, 2 संघ खेळतात, निव्या स्पोर्ट्स आहे आणि MCC विरार, हे संघ 2 आहेत। एक आठवण नक्कीच तुमच्याबरोबर येईल कैलास। आले पहिला पिकअप पूल होता, पिकअप पूल पॉवरफुल, सनी षटकार। षटकार येतोय आणि षटकाराने धावफलक बघितला आपण, सरळ 14 वरती पाहायला मिळतोय या ठिकाणी। तर एका बाजूने दानिव गावचा सितारा तो म्हणजे विश्वनाथ जाधव पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला बघितलं सनी हा पाहायला मिळतोय। सनीच्या नावावरती एक षटकार आहे, विश्वनाथ जाधव यांच्या नावावरती एक चौकार आहे। निव्या स्पोर्ट्स वर्सेस MCC हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अजून एक फटका समोर खेळला, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, जोपर्यंत येईल पण त्याच्या डोक्यावरून 1 बाउंस ओव्हर द रोप, षटकार चौकार, इट्स 4, 4 रन। जबरदस्त फलंदाजी बॅटिंग या वेळेला पाहिलं निव्या स्पोर्ट्स,
म्हणजे 2023ला थोडंसं आपण जर मागे गेलं तर कदाचित लक्षात येईल, ज्यावेळेला MCC विरा काल तो संघ हरला, हा MCCचा दुसरा संघ आहे जो आता सध्या खेळतोय. समोर निव्हिया स्पोर्ट्स आहे, म्हणजे त्यावेळेला विजय घाणेकर यांचा MCC होता जो आता MCC दुसरा संघ खेळतोय, आणि निव्हिया स्पोर्ट त्यावेळेला फायनलला होता. दोन संघांमधला तो फायनलचा मॅच आपण पाहिला होता. आणि आता दोन संघ खेळतायत, क्वालिफायच्या एक स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. राऊंड डोक्याचा मार होता इथे, मात्र बघितला पण ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या पंचांच्या पाठीमागे हा चेंडू निघून जातोय. धावा येता येतं अजूनही आघाडी जोडी विकेटवरती पाहायला मिळतोय. एका बाजूने विश्वनाथ जाधव टेनिस क्रिकेटचा एक हिरा, दुसऱ्या बाजूने बघितला आपण सनी, ज्याच्यावरती एक षटकार एक चौकार देखील आहे. ठिकाणी दोन्ही संघ तुल्यवान आहेत, दोन्ही संघ तुल्यवान आहेत, ताकदवर आहे. आणि भरपूर काही गोष्टी नक्की चर्चा त्या गोष्टीची आपण करणारच आहोत. शफल केला, वा ऑफ स्टंपच्या बाहेर गेलं, शफल केलं, टॅकल केलं आणि पाठवले चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार. अजून एक नक्कीच माहिती आहे. ते सनी हा खेळाडू बघितला, भिवंडी पट्ट्यातला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या नावावरती 2 षटकार आता मात्र येत आहेत. धावांची गती 26. फुल टॉस बॅटवरती घेतलाय ऑन साईडला, 1 बाउन्सच्या रूपाने चेंडू अडवला जातोय. सिंगल आले, रोटेट झाले, दुसऱ्या धावेसाठी बघायचं आहे. 2 धावा येत आहेत. एका बाजूने पालघरचा सितारा, दुसऱ्या बाजूने भिवंडीचा सितारा. एंड ऑफ द ओव्हर नंबर सेकंड इयर. 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बघितलं आपण धावसंख्या 22. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या, 28 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण 8 धावा आल्या आणि ह्या षटकामध्ये 20 धावा येत आहेत, म्हणजे 28 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा तो सामना, 3 षटकांचा सामना आहे. आणि त्याच्यामध्ये यानंतर होणारा मॅच JU 11 आणि NCC नारंगी क्वालिफायचा मॅच असणार आहे. दोन्ही टीम बी रेडी राहा. बरोबर, या षटकानंतर आपण टॉस केला जाणार आहे. 2 षटकांचा खेळ, 14ची सरासरी, 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सिद्धू. शेवटचा षटक हाताळतोय सिद्धू. पुढ्यातला चेंडू होता, खेळलाय, टॉप एंड लागला, क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनचा, वैभव पोचतील. झेल सुटलाय, झेल सुटलाय. 2 धावा देखील आल्यात. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता, धावत 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 आली. शेवटच्या क्षणी झेल सुटलाय. धावा धावफलकावरती 30 आहेत. मागचे 2 सामने थोडेसे आपण जर पाहिले तर कमी स्कोअरचे पाहिले, लो स्कोरिंग गेम. पण याच सामन्यामध्ये स्कोअर होतोय, स्कोअर झालाय 3-0, 30. बघितलं आपण आम एक्शन, एक थोडीशी वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते. एक सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. मगाचा चेंडू थोडासा वर गेला होता. विश्वनाथ जाधव बऱ्याच वेळा या मैदानावरती क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. विश्वनाथ जाधव टेनिस क्रिकेट त्यांनी गाजवलंय आणि आज पुन्हा एकदा या मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑन साईडला थोडासा स्लोअर आर्म चेंडू, जे झेल टिपायला हवेत आणि महत्वपूर्ण खेळाडूचे झेल बघितलं सुटले जात आहेत. धावा येत आहेत खात्यामध्ये, चौकार येतोय. 4 धावा. जसं झेल सुटल्यानंतर जे जीवनदान लाभतंय त्याचा फायदा पुरेपूर उचलताना फलंदाज या क्षणाला 2.3 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 34. विश्वनाथ जाधव खेळतात 13 वरती, 21 वरती सनी बॅटिंग करतायत. सुरुवात सनीने केली. मागच्या षटकामध्ये आतषबाजी पाहिली होती, स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. हा या कोटप्याचा चेंडू आहे, त्यावरती हुक केलाय. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषा पार. पंचाचा इशारा येतोय. इट्स 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 चौकार. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 38. 38 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. निव्हिया स्पोर्ट्स आणि MCC विरार या 2 संघांमधला हा सामना आहे. बिल्कुल बिल्कुल. विश्वनाथ जाधव धानिव गांव का सितारा है ये, जिनका बड़ा है नाम, जिनका बड़ा है काम, और इनके पारियों को करता हूं मैं बार बार सलाम. एक अप्रतिम क्रिकेटर. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
ओ वॉट अ डिलिव्हरी, फॅन्टॅस्टिक. बघा पायाच्या आणि बघितलं बॅटीच्या मधून या चेंडूला काढलं होतं. वाईड यॉर्कर ज्यावेळेला लेफ्ट आर्मवर अराउंड द विकेट येतात त्यावेळेला थोडंसं स्टंपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि खोलवर टप्प्याची गोलंदाजी अशा आक्रमक फलंदाजाला थांबवण्यासाठी तुमच्याजवळ एक तर तुमच्याकडे चांगला बाउन्सर असायला हवा, नाहीतर तुमच्या एक यॉर्कर सटीक हा थोडासा वाईड यॉर्कर होता जो ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळला गेला होता. या इनिंग मधला शेवटचा बॉल आहे. स्कोर 38. शेवटचा बॉल पायावरचा चेंडू बॅटर बॉटमॅनचा वापर केलाय. चेंडू चालाय बॉन्ड लाईन जबरदस्त फील्ड करतील. थ्रो येईल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ. इनिंग संपले. 40 41 धावांचा पाठलाग करायचंय. एक 2 सामने अगोदर 44 धावांचा थरार आपण पाहिलाय. आता 41 धावांचा थरार पाहण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. परंतु जाऊया टॉसच्या दिशेनं जिथे जयू 11 आणि NCC नारंगी यामध्ये होईल टॉस. केलं जसं आपण या स्पर्धेविषयी म्हणतोय कारण मागच्या काही वर्षाचा इतिहास पाहिला तर ही स्पर्धा देखील अशी आहे की अगोदरच्या वर्षी ज्यांनी क्वालिफाय केलेत ते पुढच्या वर्षी फार कमी वेळा क्वालिफाय होताना पाहिले. आताही जर बघितलं तर काही नवीन संघ आलेत जे क्वालिफाय होताना आपण ज्यांना पाहिलेत. म्हणजे जी परंपरा या पाटील परिवाराच्या स्पर्धेची राहिली ना, नवीन संघ क्वालिफाय होतात, नवीन विजेता नेहमीच आपण पाहतोय, तर ती परंपरा याही स्पर्धेमध्ये कायम राहिलेली आहे. क्वालिफायचा मॅच आहे नारंगी आणि NCC नारंगी आणि राजेश पाटील ओम साईराम पदयात्री मंडळाचे अध्यक्ष आणि पाटील परिवारातील सदस्य यांच्याशी बसते. हा टॉस नाणेफेक केला जातोय. नाणेफेक जिंकले NCC नारंगी संघानं. जसं काल देखील चर्चा केली होती केल्यास प्रत्येक वर्षी काय झालं की नवीन विजेता येतोय. म्हणजे आपण गेल्या वर्षीचा पहिला विजेता चॅलेंजरच्या टीमनं ही स्पर्धा जिंकली होती. त्याच्या अगोदरचं वर्ष गेलं तर जसं 2024चा तुम्ही 23चा उल्लेख केला होता MCC विरार एक टीम. पाठीमागे गेला 2022ला तर तृष्णा 11 मालाड टीमने जिंकली होती. रुद्र 11ने एक स्पर्धा जिंकली होती 2021ला. 20ला ही स्पर्धा झाली नव्हती. 19ला जर पाठीमागे गेलं तर नारंगी संघ चॅम्पियन ठरला होता त्यावेळेला. 2018ला थोडंसं पाठीमागे गेलं तर पागदरे बॉईज या टीमनं ही स्पर्धा जिंकली. या सर्व इतिहास आहे या स्पर्धेचा. जर बघितलं याचा अर्थ मागच्या 6-7 वर्षाचा जर खेळ पाहिला म्हणजे 2017-16चा जरी खेळ पाहिला तिथे नवसई आणि सरावली जो सफाळेचा संघ आणि नवसईचा संघ विजेता झाला होता 2016-17ला. कोणी एका संघाने डॉमिनेट केलं नाहीये. लागोपाठ विजेतेपद नाहीये. आता ही स्पर्धा देखील त्याच दिशेनं चालले. काही डिफेंडिंग चॅम्पियन आहेत, काही रनर अप आहेत आणि त्यामधली आता लढाई अगदी एंड ऑफ द टुर्नामेंट पर्यंत चालले. चांगली माहिती तुकाराम. बघितलं आपण निव्या स्पोर्टचा संघ खेळतोय आणि बघितलं आपण 2023ला सेकंड पारितोषिक पटकावलं होतं. त्यानंतर 2022ला NCC नारंगी सेकंड प्राइज. 2021ला पुन्हा एकदा खोचुडा नायगाव जो नुकताच बघितला थोडासा बॅकफुटला निघून गेला. 2020ला ही स्पर्धा झाली नव्हती. 2019ला अजिंक्य 11 विरारचा संघ सेकंड प्राइज. 2018ला बघितला प्रेस्टिज ऑफ वाडा. 2017ला बघितलं यंगस्टार पापडी. 2016ला बघितलं ओम साई बँड्रा. बघितलं या संघाने दुसरं पारितोषिक पटकावलं होतं. आणि नक्कीच तुकाराम मांगेला जसं मी वारंवार उल्लेख करतो हे जे रेकॉर्ड्स आहेत ते तुम्हाला कुठे भेटणार नाहीत. कारण बघितलं तर हा तर मी म्हणेन की हा कप सुरू आहे परंतु ज्यावेळेस NCC कप येतो 25 वर्षाचा इतिहास आपल्याकडे असतो. बघा हे मैदान आहे म्हणून मी सकाळी ज्यावेळेला आपण कॉमेंट्री करतो त्यावेळेला म्हटलं की नवीन पिढीला काही गोष्टी अवगत होणं गरजेचं आहे की या मैदानाला सजवताना उभारताना किती मेहनत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची राहिली आहे, किती साथ आजूबाजूच्या गावांची राहिली आहेत आणि खेळाडूंचा प्रत्येक वर्षी किती प्रतिसाद राहिलेला आहेत. म्हणजे ही स्पर्धा आपण प्रेक्षकांनी तुडुंब भरलेली पाहिलेली आहेत. अक्षरशः म्हणजे पाय टेपाला जागा नाही अशी स्पर्धा पाहिली. आता यूट्यूब आले, बऱ्याचशा बाकीच्या स्पर्धाही चालू आहेत त्याच्यामुळे होतोय किंवा आता ही स्पर्धा थोडीशी वेगळ्या वर्णावरती चालले त्याच्यामुळे काही संघ जे स्पर्धेबाहेर गेल्यात आणि त्याचाही परिणाम का त्याची प्रेक्षक संख्या वरती झालाय. मॅचला होते सुरुवात.
41 धावांचा पाठलाग करता पहिला चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर होता, कट केला, लेट कट केलाय, चेंडू चालला सीमारेषेवर थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, 2 धावा. इथे ताकदीचा नाही तर बुद्धीचा वापर केलाय. पहिल्या चेंडूवरती काय करायला हवं, म्हणजे सिंगल किंवा डबल कशी रोटेट करायला हवी, त्याचं एक चांगलं उदाहरण पाहायला मिळतंय. 2 धावा पाहायला मिळतंय. 2 धाव्याने किशोरने आपलं खातं उघडलंय. कस्तुभला अजूनपर्यंत खातं उघडायचंय. किशोर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आणि फेस करतोय विश्वनाथ जाधव याला. डान्सिंग डाऊन द पिच, बाल बाल बचे. ऑस्टमच्या जस्ट बाजूने हा चेंडू निघून जातोय. विश्वनाथ जाधव यांच्याकडे ती शैली आहे. कधी कधी बघितलं चेंडूला आत आणतो. हा स्ट्रेट डिलिव्हरी, ही मगाची बघितलं आपण स्ट्रेट डिलिव्हरी होती. पडला थोडासा, आपण जर पाहिलं तर थोडासा जो हल्लाय चेंडू तेही पाहिलं आणि खासियत राहिली आहे. आणि या मैदानावरती खेळण्याचा अनुभव देखील तितकाचा विश्वनाथकडे. तीच कहाणी डान्सिंग डाऊन विकेट. किशोर मोरे आहेत, नाव त्यांचं किशोर मोरे, आणि बरोबर समोर मारलाय, समोर मारलाय त्याला सांगितलं, बरोबर स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमारेषा पार. डान्स याच्यापेक्षा सुंदर दृश्य नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज ज्यावेळेला पायांची हालचाल करतो, थोडासा पुढे सरसावतो, चेंडूच्या बरोबर लाईनमध्ये रेषेमध्ये येतोय, याच्यापेक्षा सुंदर दृश्य नाहीये. एक सुंदर फटका खेळलाय, षटकार. चेंज ऑफ पीस केला होता. विकेट किपर देखील चकतोय त्या चेंडूला फेल करण्यासाठी. मागचा स्ट्रोक अप्रतिम होता. जो षटकार खेळला होता ना तो अप्रतिम होता. त्याच्यानंतर बघितला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय विश्वनाथ जाधव. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलक बघितला 8 वरती. एक सामना आपण बघितलाय खोचिडा वर्सेस पोलीस यांच्यामध्ये आणि 44 धावांचा तो पाठलाग बघितलाय आपण. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केलाय तो बघितलाय आपण. आकोटामध्ये चेंडू होता, त्यावरती प्रहार, चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. 41 धावांचा पाठलाग आहे, पण सुंदर फटका खेळलाय आणि कौस्तुभ त्याचं नाव आहे, पण कौतुक करावं इतका चांगला फटका खेळलाय. कौस्तुभ आहे त्याचं नाव, पण कौतुक करावं लागणार आहे. धावा फलकावरती झाले ते 15 15 धावा झाले. दोन्ही के नावाचे खेळाडू आहेत. एका बाजूने K4 किशोर आहे, दुसऱ्या बाजूने K4 कस्तुभ आहे. परंतु संघाचं नाव बघितलं आपण तर यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, झेल परतावा लागेल फलंदाजाला. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. हालाकी पहिला वाटला चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करतोय की काय, प्रेक्षकांना आवाज देखील आला होता, पण तो थोडासा हवेचा प्रतिरोध होता म्हणा किंवा फटक्यामध्ये तितकी ताकद नव्हती. पहिल्या षटक संपले. धावा फलकावरती येते 15. 12 चेंडूचा खेळ आहे. 26 धावांचा पाठलाग करायचा आहे. ज्या सामन्याचा उल्लेख तुम्ही केला पोलीस 11 आणि कोचिवडेचा, त्यामध्ये 12-30चा मॅच होता. 12 चेंडू 30चा मॅच होता. आता 12-26चा हा मॅच मैदानावरती आहेत. निव्हिया स्पोर्ट्स जे आपण उल्लेख केला कैलास की रनरअप राहिला या स्पर्धेमध्ये, स्वप्न आहे चॅम्पियन बनण्याचं. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन ते देखील आलेले आहेत. काही चॅम्पियनचा उल्लेख तुम्ही देखील केला आहे. काही चॅम्पियन खेळाडू मैदानावरती देखील आहेत. विश्वनाथ जाधवचा उल्लेख तुम्ही केला होता. म्हणजे 2021ची स्पर्धा ज्यावेळेला रुद्र 11 खेळला होता ना, त्यावेळेला फायनलचा मॅन ऑफ द मॅच तो होता विश्वनाथ जाधव. आणि 2023ची ज्या स्पर्धेचा तुम्ही उल्लेख करतात त्याच्यामध्ये बेस्ट बॉलर तो होता आणि त्याच्यावरती अटॅक केलाय. 15 धावा पहिल्या षटकामध्ये आले. आणि NCC कप मधला अजून एक रेकॉर्ड आपण बघितलं तर एका इनिंगमध्ये 2 हॅट्रिक घेणारा जो खेळाडू बघितला आपण तर विश्वनाथ जाधव. एक मोठा रेकॉर्ड आहे. ते 25वं वर्ष होतं ज्यावेळेला रौप्य महोत्सवी वर्ष होतं ना, त्या रौप्य वर्षामध्ये गावदेवी धानीव चॅम्पियन ठरला होता NCC चषकामध्ये. एक स्वप्न त्यावेळेला विश्वनाथनं म्हटलं होतं की एक स्वप्न होतं या मैदानावरती आपल्या गावासाठी. प्रोफेशनल संघाकडनं भरपूर क्रिकेट खेळाय, तो व्यावसायिक क्रिकेट भरपूर खेळाय, पण गावदेवी धानीव या नावासाठी खेळताना ती अर्धशतकी खेळी देखील विश्वनाथची पाहिली होती. 12 चेंडू 26 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज कौशल. बघा आपण कौस्तुभचं कौतुक करत होतो, आता कौशलची कुशलता बघणार आहोत. कौशल आल्यात आणि पहिला चेंडू डॉट बॉल. पहिला चेंडू एखादा डॉट हाताळला की कॉन्फिडन्स लेवल वाढतो गोलंदाजाचा. तो कॉन्फिडन्स लेवल थोडासा वाढलाय कौशल यांचा. जास्त थोडासा बाहेर काढला होता चेंडू. बॅट लावण्याचा प्रयत्न केला गेलाय. डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र कव्हर करतोय. एकच धाव खात्यामध्ये पाहायला मिळते. एकेरी धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं 16 या धावसंख्येवरती. बघा किशोर मोरे यांनी स्ट्राईक पहिल्याच्या षटकामध्ये सुरुवात चांगली केलेली आहे. शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे. जसं तुम्ही किशोरचा उल्लेख केला, कौस्तुभचा उल्लेख केला, के नावाने होतात. ऍक्च्युली तो की फॅक्टर आहे
या टीम मधला तो की फॅक्टर आहे. किशोरचं शेवटपर्यंत टिकून राहणं आवश्यक आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीनं आता मेहुल भोईल अर्थात बल्ला. भाई बल्ला का बल्ला घूमना चाहिए. बल्ला घुमाय लेकिन गेंद नहीं गई है. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. झेल टीमला जातोय. मेहुल भोईर रे परतलाय. लाभलं यश कौशलला. विकेट जो पाहिजे होता मेहुल भोईर अर्थात बल्ला डिपार्ट झाल्यात. दुसरा झटका लागलाय जो टीम MCC विरारला. डीजे नक्कीच थोडंसं लांब आहे आमच्याकडनं आणि त्या कारणाचं आम्ही वारंवार समालोचन कंटिन्यू करतोय. 16 धावा झाले. तिथे अजूनही बघितलं अर्ध्या षटकांचा पल्ला संपलाय. अर्ध्या षटकांचा पल्ला बाकी आहे. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. 16 धावा झाल्यात. 41 ते टार्गेट आहे. अजूनही बघितलं आपण तर धावांची गरज आहे. 25 धावेची गरज आहे. 9 चेंडू आणि 25 धावेची गरज असताना नौका खेळाडू बघितला सिद्धेश सारखा खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पाटील परिवार पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 22 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आज अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. इक्वेशन पाहणं तेही गरजेचं आहे. हे षटक आहे. या षटकामध्ये कदाचित कमबॅक करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने होणार. षटकार की विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर कट झालाय आणि कट होताना थोडासा कटही घेऊन गेलाय. थोडासा कट झाला आणि बॅटची कडा बरोबर तेही घेऊन गेलाय. आउटसाइड एज. पाठीमागे एसटी रक्षक होते विश्वनाथ. त्यांनी टीमला झेल एका पाठोपाठ एक लागलाय. हा दुसरा धक्का. 16 वरती 3 गडी बाद. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा करायचे आहेत. याचा अर्थ येणारे 2 चेंडू आहेत ना, या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका तुम्हाला अपेक्षित आहे किंवा आवश्यक देखील असणार आहे. पहिल्या षटकामध्ये सगळं काय व्यवस्थित सुरू होतं. आपण बघितलं चेसिंग करणाऱ्या संघासाठी बघितलं आपण 15 धावा आल्या होत्या त्यांच्यासाठी. या षटकामध्ये बघितलं तर कौशलने 2 गडी बाद केलेत आणि एक महत्त्वपूर्ण बघितलं धाव देखील त्यांनी खर्च केलेत ना. म्हणून कौशलचा उल्लेख त्याच करता केला होता आम्ही की कला कौशल्य दाखवत आहे. पुढ्यातला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटच्या बाहेरील कडे लागून फ्लाइंग सी भारतात शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये फील्ड केला जातोय. एक धाव धावफलकावरती नक्कीच ॲड होईल. 17 किशोर स्ट्रायकर एंडला. नवीन फलंदाज वैभव पवार आल्यात. 7 चेंडू आणि धावा करायचे ते 24. 7-24 समीकरण पाहायला मिळतंय. किशोर आणि कौस्तुभने सुरुवात केली. मेहुल, सिद्धेश आणि वैभव हे विकेटवरती आपण खेळाडू बघितलेत. ओ व्हॉट अ आय एम ऍक्शन आहे आणि उंचपुरा असा हा गोलंदाज आहे. कौशल्य आणि जेव्हा इतका उंच गोलंदाज असतो ना कैलास आणि त्याचा हाय एम ऍक्शन चेंडू असेल ना, तो फलंदाजासाठी येणारा चेंडू इतक्या उंचीवरनं येतो ना की जसं काय पहिल्या मधल्यावरनं चेंडू येतोय की काय, इतक्या वरनं तो चेंडू येतो. त्यामुळे स्वाभाविकपणे परफेक्ट यॉर्कर, सटीक लाईन यॉर्कर हे षटक ज्या षटकामध्ये कमबॅक करायचं होतं टीमला निव्या स्पोर्टला ते कमबॅकही झाले. कारण या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. ओनली 2 रन विकेट प्राप्त केल्यात आणि कमबॅक करून दिले ते कौशलनं. कौशल भिवंडीचा हा गोलंदाज आपण बघितलाय. नक्कीच वलपाडा बघितला आपण जो हायवे टच होतो त्या हायवेच्या पासून बघितलं जस्ट थोडा अगोदर बघितलं आपण वलपाडा हा गाव आहे आणि त्या रिजनमधून आपण गोलंदाज बघितला होता. आता मात्र उमेश तरे येतोय, द मॅन फ्रॉम खारबाव, ज्याच्या नावावरती एक रेकॉर्ड देखील आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, हवेत गेलाय चेंडू, क्षेत्ररक्षक वेगाने, कौशल, धावा येत आहेत, 2 धावा येत आहेत. बघा उमेश तरे आलाय, द मॅन फ्रॉम खारबावचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 6 गडी बाद करणारा हा गोलंदाज मी म्हणेन आणि नक्कीच तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता त्याला 5 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. 5 चेंडूमध्ये 22 धावा जुनी करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. प्लॅन मिस फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि खारबावला कोण विसरणार. म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये साईश 11 खारबाव असेल, क्रियांश 11 खारबाव असेल, त्या टीमनं केलेली कामगिरी आपण NC चषकामध्ये पाहिले मागच्या 2 वर्षामध्ये आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा खेळाडू चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय.
चांगली आठवण. इथे मात्र बघितलं आपण गोलंदाज सज्ज होतोय. डान्सिंग डाऊन द पेच टप्पा पडलाय त्या क्षणी स्ट्रेट गेलाय चेंडू. त्या कारणाचं कठीणाई होत नाही आहे क्षेत्ररक्षकाला. सिंगल येतो त्या ठिकाणी. आणि खारबावची एक मोठी आठवण आहे. मागच्या वर्षी NCC कोणी जिंकलं होतं तर ते खारबावने जिंकलं होतं. आणि आठवण आहे बघितलं बाहुबलीची, प्रणय यांची आठवण मोठी आहे. सूरज पाटीलचा खेळ आपण पाहिला होता. त्याच्यामुळे जो ओपन अप होता गेल्या वर्षीचा त्याच्यातला विजेता तो क्रियांश 11 खारबाव होता. जसं चांगली आठवण तुम्ही घडले हा कोटाप्याचा. आणि हाही खेळाडू काय याच्या नावावरती तो विक्रम आहे किंवा रेकॉर्ड आहे ते दर्शवतोय. फक्त तिथे नाही सक्सेस दिलाय. आताही पाहिलं तर लेन थोडीशी लांब ठेवली. अकोटाप्याची गोलंदाजी करतोय. चेंडूला थोडा वेग आहे ना, त्या खेळपट्टीवरती थोडासा स्पीड आहे, त्याचाही फायदा गोलंदाज उचलतोय. टप्पा पडला. वेगात बदल केला होता चेंज ऑफ पेस. आणि असं म्हणावं लागेल की 2023ला MCCच्या मुख्य संघानं म्हणजे विजय घाणेकर यांच्या मुख्य संघानं निव्याला पराभूत केलं होतं. आता निव्यानं पुन्हा एकदा पलटवार केलाय त्या साईडला. पलटवार पाहायलाच मिळतील कारण बघितलं आपण हे नारंगीचं मैदान आहे. ऑन साईडला थोडीशी औपचारिकता बाकी आहे. झेल टिपलाय परंतु थोडा उशीर झालाय. ते सामना संपला गेलाय. निव्या स्पोर्ट्स संघ विजय ठरतोय आणि MCC थोडासा बॅकफुटला निघून जातोय. DJ पासून आम्ही थोडेसे लांब आहेत. चर्चा होईल यात काही शंका नाही आहे. तुकाराम मांगेल आमच्या जोडीला आहेत. थँक्यू. नक्कीच आपण पहिल्या आणि दुसऱ्या पारितोषिकाचा उल्लेख केला. वेळ आहे थोडासा त्या कारणाचं आपण तिसऱ्या पारितोषिकाकडे जाऊया कारण तुकाराम मांगेला तुम्हीच थोडीशी माहिती पुरवली आपल्यापर्यंत. तृतीय पारितोषिकाकडे बघितलं आपण तर कोण विसरणार आहे 2023-24ला परी 11 गणेशपुरीचा संघ. त्याच्या अगोदर बघितलं आपण मंथन रिसॉर्ट्स